दरवर्षीप्रमाणे सकाळी 6:30ला उठून शुभ्र पांढरे कपडे घालून आम्ही ध्वजवंदनला जायला शनिवार वाड्याकडे निघालो. आम्ही तिथे 7:15लाच पोहोचलो होतो. हवेसोबत भडकणारा सुंदर असा भारताचा ध्वज पाहून खूप अभिमान वाटत होता. प्रमुख पाहुणे यायला जवळपास 8 वाजले. मग त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. अगदी आय लव्ह इंडिया किंवा तिरंग्याची फुगे घेऊन उभी असणारी लहान मुलं, ते वृद्ध नागरिक, पालिकेचे कर्मचारी, पोलीस व माजी सैनिक हे ओळीने उभे होते. महिला पोलिसांच्या तुकडीने झेंड्याला सलामी दिली. सोबतच वाद्यांवर वाजणारे राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत ऐकून अंगावर काटा येत होता. या मागच्या 80 वर्षात कॉलोनियल रूल पासून मुक्त होऊन स्वतःचं अस्तित्व पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या देशाने व प्रत्येक नागरिकाने खूप प्रयत्न केले आहेत. भारतीय सेना खूप भक्कम झाली आहे आणि त्यात जीवाची पर्वा न करता सीमेवर निधड्या छातीने उभे आहेत. म्हणूनच आपण निश्चिंत आयुष्य जगत आहोत. या स्वातंत्र्य दिनी या सगळ्या वीरांना माझा सलाम. सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी नक्कीच सांगू शकते की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्येही भारत खूप वेगाने पुढे जातो. अनेक क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंगमध्येही देश सुधारणा करतो. मग देशाला नक्की सध्या कशाची गरज आहे? हल्ली आपण मोठ्या प्रमाणात तुकाराम मुंडे सरांचं नाव ऐकलं असेल. जर एक ऑफिसर त्यांचं काम अशा वेगाने करू शकतो, तर मग आपल्या सिस्टीममध्ये बाकी हजारो ऑफिसर्सनी असा जोर लावला पाहिजे. जर अन्न भेसळसारखा किचकट मुद्दा अवघ्या 3-4 महिन्यात आवळला जाऊ शकतो, तर इतर क्षेत्र का नाही? चला तर मग या स्वातंत्र्य दिनी प्रतिज्ञा घेऊया. भ्रष्टाचाराला आळा घालूया. या मातीला सुजलाम सुफलाम ठेवूया. या मायभूमीचं नाव गर्वाने मोठं करूया.